काहीच आता पोरं चाललेत नाही का पुढे, ग्रामस्थ वगैरे सर्व चाललेत, मोठे माणसं नंतर स्टुडंट लहान शाळेमधले पोरं. झेडपी शाळेवरती आलोय नाही का, इकडे जिल्हा परिषद आहे, हा आपला मोहन भाऊ आहे, तर इकडे आलोय नाही का, तुला देतो ब्लॉग मध्ये टाकून. इथं आलोय, ही झेडपीची शाळा आहे, तर इथं पण आता झेंडा फडकवायचा आहे नाही का, तुम्हाला दाखवतो सर्व काही. तर गाईड आता ध्वजारोहण झालेलं आहे, तर आता गीत चालू होत आहे. ठीक आहे, प्रांगणामध्ये जमलेलो आहोत. तर या शुभप्रसंगी लोकनियुक्त प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री कार्यक्रम झालेला आहे सर्व, म्हणजे आपण ध्वजारोहण वगैरे केलं. आपल्यासोबत आपली ताई आहे, नंतर आपली दिदी आहे, जैली आहे, मागणं पण पुढे येत आहे, दिनून ते पण आलेत, पुढे लालाभाईन ते बसलेत. मस्तपैकी सर्व छान सेलिब्रेट केलं आपण. हे आपलं म्हणजे आमच्या गावचं एक आमचं सतखाम आहे, हे खूप प्रसिद्ध आहे नाही का, आणि हिरण वगैरे आहे. पण इथं विष्णू मंदिर आहे नाही का, हा विष्णू मंदिर आहे, आणि इथं हरण बघू शकता, एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते नाही का, इथं छान दिसते. इथं आलो, हे घरी आमचे हे कालचे, तुम्हाला आठवत आहे का गाईड, हे कालचे पोरं नाही का जे नाचत होते. जरा फोटो वगैरे काढू, काय काढायचे आहे फोटो. जरा ताई, माझी ताई जरा भाषण देते ना, एकच मिनिट. ताई बोल. शाळेत खूप भाषण. हा बोल 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 बोल, चल ताई बोल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर परत तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. हा ठीक आहे, परत एकदा रिपब्लिक डे, हॅपी रिपब्लिक डे. आणि अंकुश भाई पण बोलतोय. तर मित्रांनो तुम्हाला पण प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 77वा रिपब्लिक डे आहे, तर काही सगळ्यांना याला गाईड, आम्ही याला मगाशी विचारलं मूर्खाला साल्याला कितवा आहे, तर मला नाही माहिती. 27 म्हणजे भाई माणूस चुकतो. दिनू काय वाटतो, हा बोलतो की मला डायरेक्ट माहिती नाही कितवा रिपब्लिक डे आहे. आता तर सांगला ना सत्य सर्व. तर गाईड चला थोड्या वेळात भेटू आपण, टाटा बाय बाय. A few minutes later. तर गाईड आता आपण निघालोय नाही का, आश्रमला जातोय, म्हणजे हायस्कूलला चाललोय, तिथे गॅदरिंग आहे ना, मग आता आम्ही तिघं तर चाललोय, तिथं जाऊन दाखवतो नाही का तुम्हाला. आता आपण आसरबारी इथे आलेलो आहे नाही का, गॅदरिंग आहे रिपब्लिक डे असल्यामुळे. तर बघू शकता गॅदरिंग नाही का, छान गॅदरिंग आहे, म्हणजे अजून इतक्यात एक सॉन्ग झाला, आता अजून सॉन्ग म्हणूनच आपल्या समोर या गाण्यावरती डान्स करण्यासाठी येत आहेत. हे आपलं जुनं कॉलेज आहे नाही का, आणि अंकुश भाईचं पण आहे, त्यांनी तर फक्त पोरी बघितल्या. समझ रहे हो आप? हा नापास होता नाही का 12वीला, कुठे गेला. गजब बेइज्जती है. 12वीला 32% घेऊन बसलाय नाही का, 32%. हा 34 होते नाही का, रस्टिकेट होते पुरं. आता मी पण रस्टिकेट होतो नाही का, गजब बेइज्जती है. तर मग आता इथं सॉन्ग वगैरे होईल चालू, लहान पोरांचं आहे नाही का, तर मग दाखवतो नाही का कंटिन्यू. कलक पावरी नाही का, म्हणजे गाणं होणार आहे इथं. भाई कोणती पावरी होणार आहे, जिंगला कला का. तर काही पावरी होणार आहे नाही का, इथं तुम्हाला दाखवतो मी नाही का. पोरं विरे एकदम उत्सुक आहे नाही का, हा तर जास्तच उत्सुक दिसतो. हा जिंगलक पावरी नाही का. हा स्टार्ट. तर काही स्टार्ट करू आपण नाही का आता. चेअरअप करा ना पोरांनो, चेअरअप कर ना, इथं कॉलेजला होता ना. तर काही खूप छान असे ना डान्स करता नाही का, म्हणजे पोरं यांच्या तोंडातून लाळ पडते. मस्तीचा हा पोरीला बघून यांची लयच मस्ती चालली नाही का. दिसायला शाहरुख खान दिसतो, पण पोरग्या त्याला कटरीना सारखी.
तर चला काही भेटू थोड्या वेळात. काही आता डान्स वगैरे झालेला आहे. पोरं वगैरे बसले तिकडे, कॉलेजचे पोरं बसलेत. तर पोरं बसलेत नाही का, आपले मित्र पण भेटलेत आपल्याला, हे पण आहेत. पोरं कितीला येत रे तुम्ही? 12वीला येत नाही का? स्टडी करता का? हा, कॉलेजचे पोरं येत नाही का? पेपर भाई, पेपर कधी येत? मग हे गॅदरिंग कुठं बघताय? क्या बढ़िया था गुरु. अभ्यास करा ना रे, गॅदरिंग कशाला बघता? तिकडनं बसलेत नाही का सर्व. पता नहीं क्यों 26 जनवरी आते ही देश के लिए मरने का फीलिंग चाय भाई तुझ्यासाठी दिल खुली आहे नाही का तरी बाकी तर काही आता आपण निघालोय नाही का. आपलं हे बघून झालेलं आहे सर्व. इकडनं असं चालू आहे. आपण बघितलं मस्तपैकी. आता चाललोय घरी. इकडे मित्र वगैरे उभे आहेत आणि या साईडनी चाललंय नाही का. जाऊ मस्तपैकी. आता दोगमोडीच्या बाजारात जायचंय या साईडनी. काय हे तर गाईला आलोय नाही का आता आपण. झालंय सर्व काही. तर काही आता आम्ही स्टोरी वगैरे बघितले पण इतके पण खास हा भाई, ॲव्हरेज होतं नाही का. ऑन ॲव्हरेज स्टोरी होतं नाही का. आणि आमच्या एकेसाठी लॉयल आहेत. कोण आहे आपली, आपण सिंगल संघटना आहे नाही का. आणि ते बाकीचे आपल्याला टाकून पळत नाही का पायी पायी. एक गाडी होती, आमच्याकडे 5 जण. एक गाडीवरती 5 जण नाही का. त्यामुळे मग आपण उतरून घेतलं. आता आपल्याला चाललोय नाही का पायी पायी हळूहळू. तर चला काही भेटू आता नंतरच आपण. आपला ब्लॉग तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही आपला ब्लॉग बघत असाल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर ठोका नाही का. आपल्या ब्लॉगला खूप भरून आपल्याला सपोर्ट करा. अंकुश भाऊ आपल्याला बघतोय, हसतोय नाही का जरा होई. तर गाईज आपला ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.